प्रेमन मैत्री। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। हो करायचं स्वागत। नमस्कार मित्रांनो, तर आज आहे आमची कॉलेजमध्ये फ्रेशर पार्टी। तर हे सगळे कॉलेजमधले आपले मित्रमंडळी वाटतंय आज फ्रेशर पार्टी। आज स्वागत आहे तुमचं। हो करायचं स्वागत। करायचं की स्वागत। तुम्हाला कसं वाटतंय? असलं बाईने सांगितलं तीच आमचं भीमच भारी वाटते। पण तुम्हाला कसं वाटतं? त्या पार्टीला आम्ही खुशीने जात होतो, तोपर्यंत आम्हाला भावली बघू शकता तुम्ही। ही भावली आता सौरभ यांच्या गाडीला आम्ही किल्लीला लावणार आहे। हे किल्लीला बसल्यावर एकदम आमचा अप्पू आहे, आमच्या मागे साक्षात अप्पू आहे। आपण नजीर मुल्ला आता फ्रेशर पार्टीची तयारी चालू आहे इकडे आमच्या स्वागतासाठी G4 मध्ये। पार्टी ओनर मी अति उत्साहित आहे आजच्या या फ्रेशर पार्टीसाठी। 12 मला सकाळी 10 वाजता यायला सांगितलं, पण मी 7:30 आलोय। अजून काय कार्यक्रम सुरुवात झालेला आहे, वाट बघतोय। आणि काल आम्हाला अशी माहिती मिळाली की MA सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांच्याकडून आम्हाला जेवण आणि नाश्त्याची सोय केलेली आहे, म्हणून आम्ही उत्साहात आलेलो आहे। जेवणासाठीच येतो। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। हे सुजल भाऊ राहिले, लेक्चर सोडून पळून येतात तिकडे यांनी आम्हाला सोडलेलं होतं। तयार चालू आहे। कुठे कार्यक्रम नका चालू आहे? जा चला। हॅलो, सर्व विद्यार्थ्यांनी बसून घ्यावे। पाहुण्यांचे आगमन होत आहे। उपस्थित सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करते की वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाची सुरुवात करा। मी आपल्या मानसशास्त्र विभागाचा विद्यार्थी आदित्य मस्के याला विनंती करते की त्याने प्रमुख पाहुण्यांचा स्वागत सत्कार द्यावा। आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे प्रोफेसर डॉक्टर SK माने सर यांच्यासोबत विद्यार्थी साधक माने सर यांच्या हस्ते करावे विभाग 1, BA भाग 3, BA भाग 1, BA भाग 2 या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज वेलकमचा प्रोग्राम ठेवलेला आहे। आणि या वेलकमच्या प्रोग्रामचं एक औचित्य म्हणजे की या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचं कल्चर काय आहे, त्याचबरोबर मानसशास्त्र विभाग म्हणजे काय आहे, तिथलं कल्चर काय आहे, ती अकॅडमिक अचिव्हमेंट काय असते, याची सर्वसाधारण जाणीव मुलांना विषय त्यावेळेला घेतलेला। त्यानंतर BA थर्ड पण मी BA ला पण मी मानसशास्त्र विषय ठेवणार होतो, त्यामुळे हा विषय मी ठेवला। त्यानंतर मला सर्व चांगले मित्र भेटले आणि सर्व सणांचा सहवास भेटला। धन्यवाद। तुम्हा सर्वांचं एक मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो। एक चांगली ऍक्टिव्हिटी तुमचं तुम्ही रन करताय। हे तुमच्या बळावरती कोणी कसं बोलायचं, काय करायचं याचं नियोजन सर्वस्वी तुम्ही करताय। या स्टेजचा वापर तुम्ही करताय आणि हेच महत्वाचं आहे। आपलं व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी या स्टेजचा वापर करणं गरजेचं आहे, नाहीतर माणसं बाहेर पडतात डिग्र्या घेऊन पण पुढे बोलायचं धाडस नसतं। तर काय येऊन प्रिपेअर करून बोलायचं असतं खरंच मला माहिती नाही, कारण मी काहीच येऊन वगैरे आलेलं नाही, पण जे माझ्या मनात आहे ते बोलणार आहे। आणि हां प्लीज कोणाला बोरिंग वगैरे वाटतं तर टाळ्या वगैरे वाजवून असं काही सांगू नका। 2 मिनिटं आहे ठीक आहे।
आणि सर ॲक्च्युअली म्हणजे मी फर्स्ट इयरला मी इथं आलो मुंबईला सर 12वीपर्यंत माझं शिक्षण मुंबईला झालं. नमस्कार, माझं नाव सौरभ कदम. मी BA फर्स्ट इयरला आहे आणि सरांची ओळख लय लवकर झाली शिकवणं आणि आता आमचं लेक्चर चालू आहे प्रेम आणि मैत्री. असलं भारी शिकवत्या ते आपल्याला त्या फील्डमध्ये जाते आणि सरांचा स्वभाव आणि सरांचा चेहरा मायासारखा कायम हसरा कायम हसतच असतात. कधी असं दुःखात कधी बघितलं नाही. आणि ह्या मॅडमांची कालच माझी ओळख झाली आम्ही फॉर्म करताना. मॅडम म्हटल्या उद्या घ्या भाग बोलायला आणि मॅडमांना बोललो मी मॅडम रील करतोय व्हिडिओ करतोय. तर मॅडम म्हटल्या की तू रील फील करतोस म्हटल्या उद्या काहीतरी बोल. आम्ही आज काय बोलणार नव्हतो. आता म्हणलं जावं बोलायचं. पार्टी ठेवल्याबद्दल मॅडमांचं आभार. मला खूप छान डिग्री मिळावी, छान अनुभव मिळावा हीच माझी इच्छा आहे. मानसशास्त्रामध्ये मला ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून करिअर करायचं आहे. त्यासाठी सर्व शिक्षकांची मला मदत मिळेल याचा मी अशी अपेक्षा करते तुमच्याकडून आणि नक्कीच मी करिअर करेन. यासाठी तुमची मला साथ हवी. यासाठी मी तुमच्याकडे मदत मागते आणि थँक्यू फॉर दिस पार्टी. धन्यवाद. मला काही माहित नाही म्हणून मी सांगितलं ठीक आहे कार्यक्रमात आहे पण ती फक्त सायकोलॉजीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी आहे असो. तर या फ्रेशर्स पार्टीचा दुसरा मराठीतला अर्थ आहे नवागतांचे स्वागत. म्हणजे MA पार्ट फर्स्टला आलेले विद्यार्थी, BA पार्ट बीचे विद्यार्थी आणि BA1चे इथं काही विद्यार्थी आहेत. तर हे सगळे संध्येची मज फिकीर नाही सकाळ सुंदर गेली. संध्येची मज फिकारी नाही सकाळ सुंदर केली. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी. अहो असे तसे, अहो असे तसे कसे बसे जगावयाचे मज नाही. अहो असे तसे कसे बसे जगावयाचे मज नाही. जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी. मनोरंजन कार्यक्रम सुरू राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. सायकोलॉजी डिपार्टमेंटमध्ये चला कृपया सर्वांनी कॅन्टीनच्या दिशेने चला. तर आता सगळ्यांचं भाषण झालं. आता सगळ्यांचं भाषण झालं. आता कॅन्टीन मध्ये सरांनी कॅन्टीन मध्ये सांगितलं की जावा आणि माझं नाव सांगून नाश्ता करा. आज इंडक्शन प्रोग्राम पार पडला आहे. त्याच्या द्वितीय शास्त्राचं काम चालू आहे. त्यामध्ये आता आम्ही फर्स्ट इयर आल्या विद्यार्थ्यांनी नाश्त्याची सोय केलेली आहे. ती झाल्यानंतर गेम्स होते. थँक्यू. आभार आहे. थँक्यू.
ब्लॉक मध्ये चांगलं चांगलं घे राहू दे ब्लॉक मध्ये ब्लॉक काय असेल ते असं अरे फर्स्ट इयरची अब्रू 15 सेकंद झाले शेवटचे 10 सेकंद किती नाही बघ एम ए फर्स्ट किती प्रामाणिक आहे किती नाही 2 सेकंद स्टॉप आदिती विन झालेले आहे हातून पडली त्याच्या मनाला नाही मनाला नाही गेम खेळायचं म्हणजे काय होईल सगळीच पाडत तर ह्या आहेत आमच्या कॉलेजचे मेजर आम्हाला कायम सहकार्य असते यांचं तर नमस्कार मित्रांनो आत्ताची सकाळपासून धमाल मजा बघितली तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका